ज्यांनी या महाराष्ट्राला प्रबोधनाचं सिंचन केलं ते जगद्गुरू तुकोबार आहे. ज्यांच्या कुशीमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते आदर्श मातृत्व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. ज्यांनी आमच्यासाठी शिक्षणाचे दारे खुले केले ते फुले दापंते, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. मराठा समाजाला आरक्षण देणारे आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज आणि या सगळ्यांच्या विचारांना राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करून मूलभूत हक्क आणि अधिकार देणारे बोधिसम्राट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बहुजनांचं राज्य यावं, बहुजनांचा विकास व्हावा आणि इथला बहुजन वर्ग सुखी समृद्ध व्हावा यासाठी ज्या महामानवांनी, ज्या महान स्त्रियांनी योगदान दिलं, स्वतःचं जीवन खर्च केलं, या सर्व महामानवांना प्रथम मी विनम्र अभिवादन करते आणि बोलण्यास सुरुवात करते. आई ही मुलांची विधात्री असते. ज्याप्रमाणे वनस्पतीची वाढ सूर्यप्रकाशाशिवाय होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे मुलांची वाढ ही आईच्या मात्र प्रेमाशिवाय होऊ शकत नाही. या अगदी मोठ्या नामावलीमध्ये, एकदम ग्रेट नामावलीमध्ये कुणाची नोंद होत असेल तर ते राष्ट्रमाता जिजाऊंची होत आहे. त्याचं कारण असं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकत असताना, वाचत असताना तुमच्या माझ्या मनामध्ये जिजाऊबद्दल मायेची, प्रेमाची आणि लढाव्या वृत्तीची प्रेरणा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आज मला जिजाऊची जयंती आहे, मात्र आठवण ही शहाजी राजांची जास्त येत आहे. शहाजी राजांची आठवण यासाठी येत आहे की शहाजी राजांनी त्यांच्या मनामध्ये अगदी दूरदृष्टी ठेवून स्वराज्य निर्माण करण्याची जिम्मेदारी कुणाकडून ठरवली होती, तर ती त्यांच्या मुलाकडून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून. मात्र ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून स्वराज्य निर्माण करायचं होतं, पण ह्याची पुढची जिम्मेदारी कुणावर टाकली होती, तर ती फक्त एका स्त्रीवर टाकली होती आणि ती स्त्री होती राष्ट्रमाता जिजाऊ. आता ह्या जिजाऊवर जिम्मेदारी टाकली आणि शहाजी राजांनी टाकली. याच्या माध्यमातून आज तुमच्या माझ्यामध्ये संदेश जातो की 375 वर्षापूर्वी शहाजी राजांनी स्वतःच्या सुंदर पत्नीला, सुंदर बायकोला आणि छोट्याशा मुलाला मोजक्या मावळ्यासह जेव्हा स्वराज्य निर्मितीसाठी आपल्यापासून दूर पाठवलं, तेव्हाच खरी पुरुष सत्ताक व्यवस्थेला दिलेला हादरा होता आणि ही खरी समतेची आणि क्रांतीची सुरुवात होती. आजही या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या मुलाला घडवून आम्हा महिलांसमोर आदर्श ठेवला आणि स्वतःच्या मुलाला घडवून भारतासमोर इतिहास रचला त्या जिजाऊ आज स्वतःच्या कर्तृत्वाने किंवा थोर पती मिळाल्याने किंवा आई वडिलांच्या सपोर्टमुळे खूप साऱ्या महिला सक्सेस झालेल्या आहेत. मात्र ज्यांचा मुलगा कर्तव्य दक्ष, प्रजाहिता दक्ष जन्मल्यामुळे, निपजल्यामुळे ज्यांच्या मातृत्वाची कीर्ती चहूकडे गाजत आहे, अशा माता मात्र जिजाऊ आहेत. जिजाऊ काय एवढ्या होऊ शकल्या? त्यांना समानता आणि क्रांती कळाली म्हणून त्या इथपर्यंत आल्या. पण आज आमच्या महिला ज्ञान घेतलंय पण विज्ञानाची कास धरलेली नाही, हे मी समाजामध्ये पाहत आहे. ज्ञान, विज्ञान, सुसंस्कार यासाठीच तर आपल्या महामानवांनी केला होता शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार. मग आज आमच्या महिलांनी ज्ञान घेतलंय, कागदावरच्या डिग्र्या घेतल्यात, PG झाली, 2-2 डिग्र्या आहेत, पण आम्ही विज्ञानाची कास धरलेली नाही. त्याचं कारण असं आहे, आपण आणखी अंधश्रद्धेमध्ये पडलेलो आहोत. टीव्हीच्या माध्यमातून आणि सिरियलच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण अंधश्रद्धाळू बनत आहेत. जर आपण विज्ञानाची कास नाही धरली तर कितीही जिजाऊचे कार्यक्रम आयोजन केले, कितीही जिजाऊ वाचल्या आणि कितीही जिजाऊ ऐकल्या तरी आपल्यात काही बदल होणार नाही. कारण या मातीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये संतांचे विचार सुद्धा विज्ञानवादी होते, हे समजून घेतलं पाहिजे. पण आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून डिजिटल अंधश्रद्धाळू बनवण्याचं जे काम चालू आहे ते बंद झालं पाहिजे. आणि आपण कितीही शिक्षण घेऊ, आपण कितीही मोठी नोकरी केली तर आपल्याला संवेदनशील नागरिक म्हणून जर समाजामध्ये राहायचं असेल तर या मातीतल्या महापुरुषांच्या आणि महान स्त्रियांच्या विचाराशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलंच होतं की तुम्ही हा लढा पुढे नेण्या
करण्याचं काम करा. याच्यामध्ये वाढवता आलं तर आलं, नाहीतर किंवा हा तरी लढा पुढे घेऊन जाण्याचं काम करा. याच्यासाठी आपल्याला शिक्षण ज्ञान घेऊन चालणार नाही, तर ज्ञान घेऊन विज्ञानाची कास धरावं लागेल. विज्ञानातून सुसंस्कार अवगत करावे लागतील आणि त्याच्यानंतर आपल्याला समानता आणि क्रांतीची आठवण येईल. जर आम्हाला समानता आणि क्रांतीच नाही कळली तर आपण पुरुष सत्ताक व्यवस्थेला कसे प्रश्न विचारणार आहोत, ही खरी शोकांतिका आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुरुषापेक्षा स्त्रिया जास्त अंधश्रद्धेला बळी पडलेल्या आहेत. त्याच्यामुळं या जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छिते की आपण सगळ्या महिला जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने अंधश्रद्धेतून बाहेर पडाल आणि विज्ञानाची कास धराल, एवढी अपेक्षा व्यक्त करते. जाता जाता दोनच लाईन कविता म्हणणार आहे. प्रत्येकाच्या विचारामध्ये समानतेची ऊर्जा यावी. प्रत्येकाच्या विचारामध्ये समानतेची ऊर्जा यावी. स्त्री पुरुष समान आहेत, त्यांना समान दर्जा द्यावा. स्त्री पुरुष समान आहेत, त्यांना समान दर्जा द्यावा. समाजामध्ये वावरत असताना तुमच्या माझ्यामध्ये अगदी विवेकी विचार चढे व्हावे आणि महिलांना समजून घेण्यासाठी आपण महिलांनीच पुढे यावे. धन्यवाद. ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आदरणीय